पुण्यात पुढच्या बातमीकडे शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे चालक जावेद शेख गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। जावेद शेख तब्बल 500 कोटी रुपयांच्या जमिनीचा मालक असल्याचा आरोप केला जातोय। तर जावेद शेखला आयकर विभागाची नोटीस आलेली आहे। त्यामुळे 500 कोटींच्या मालकाच्या घरी आमचे प्रतिनिधी पोहोचले असता जावेद शेख यांचं साधा आणि पत्राचं घर असल्याचं पाहायला मिळाले। 500 कोटींच्या या मालकाचा एवढा साधेपणा हा अनेक प्रश्न उपस्थित करणार आहे। दरम्यान जावेद शेखच्या याच घराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। भुमरे आणि त्यांचे पुत्र आमदार विलास भुमरे यांचे चालक जावेद शेख गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। अशात जावेद शेखला जे आहे तर आयकर विभागाने नोटीस पाठवलेली आहे आणि त्यामुळे जावेद शेख पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। तब्बल 500 कोटी रुपयांची रक्कम असलेली जमीन जावेद शेख यांच्या नावावर असल्याचा दावा आरोप विरोधकांनी केला आहे आणि आता मी त्या जावेद शेख यांच्या घरासमोर उभा आहे। हेच ते घर आहे जे जावेद शेखचं आहे आणि हे जावेद शेख तब्बल 500 कोटी रुपयाचे मालक असल्याचा दावा केला जातो। गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे तर ही सगळी चर्चा सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवरील मोक्याची जागा जी आहे तर जावेद शेख यांना हैदराबादच्या सालारजंग वंशजांनी जी आहे तर हिबानामा म्हणजेच गिफ्ट मध्ये दिल्याचा त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशी देखील अनेक दिवसांपासून सुरू आहे। यासोबतच सालारजंग वंशजांची देखील चौकशी सुरू आहे। मात्र असं असताना जावेद शेख यांना जे तर आयकर विभागाची नोटीस आलेली आहे। 500 कोटी रुपयाचे मालक जावेद असल्याचा दावा 2 दिवसापूर्वीच इम्तियाज जलील यांनी केला होता। त्यामुळे जावेद शेख नेमकं राहतात कुठे आणि त्यांचं घर कसं आहे हे पाहण्यासाठी आम्ही इथं पोहोचलो आणि हेच ते घर आहे जे जावेद शेख यांचं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगर भागात असलेलं हुसेन कॉलनी हे परिसर आहे आणि या परिसरातलं हे घर आहे ज्यात जावेद शेख राहतात, म्हणजेच 500 कोटीचे मालक राहतात। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले जावेद शेख यांना जेव्हा आयकर विभागाची नोटीस आली तेव्हा जावेद शेख पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि असं असताना हेच ते जावेद शेखचं घर आहे जो 500 कोटीचा मालक आहे। पुढे कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर। आपण बघतोय संदीपान भुमरे यांच्या चालकाला एक नोटीस पाठवण्यात आलेली आहे। या नोटीशीनंतर सुरुवातीला चौकशी झाली होती, तब्बल 8 तास चौकशी झाली। त्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि आता त्याच्या घराचे वास्तव समोर आलंय। थेट जाऊयात